सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, केळीमध्ये किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 75%, ऑप्शन सी 80%, ऑप्शन डी 90%। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे केळीमध्ये 75% पाणी असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, विटॅमिन डी कशापासून मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी केसर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे विटॅमिन डी सूर्यापासून मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, उंट एका वेळी किती लिटर पाणी पितो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 लिटर, ऑप्शन बी 130 लिटर, ऑप्शन सी 151 लिटर, ऑप्शन डी 160 लिटर। हे जो उत्तर आहे उंट एका वेळी 151 लिटर पाणी पितो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणते फळ डोळ्यासाठी जास्त चांगले आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संत्री, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी कलिंगड। हे जो उत्तर आहे संत्री फळ डोळ्यासाठी जास्त चांगले आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोथिंबीरची चटणी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी खोकला, ऑप्शन सी त्वचा रोग, ऑप्शन डी ब्लड शुगर। हे जो उत्तर कोथिंबीरची चटणी खाल्ल्यास त्वचा रोग आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, ताजमहलची उंची किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 50 मीटर, ऑप्शन बी 72 मीटर, ऑप्शन सी 73 मीटर, ऑप्शन डी 75 मीटर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे ताजमहलची उंची 73 मीटर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलेले आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंडस शब्दापासून, ऑप्शन बी भारत शब्दापासून, ऑप्शन सी हिंदुस्तान शब्दापासून, ऑप्शन डी यापैकी काही नाही। हे जो उत्तर भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव इंडस शब्दापासून बनलेले आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, उत्तर प्रदेशची स्थापना केव्हा झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 जानेवारी 1950, ऑप्शन बी 1 नोव्हेंबर 1956, ऑप्शन सी 1 जुलै 1945, ऑप्शन डी 1 नोव्हेंबर 1930। हे जो उत्तर आहे उत्तर प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, पिवळे सोने कशाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कापूस, ऑप्शन बी गहू, ऑप्शन सी सोयाबीन, ऑप्शन डी मोहरी। हे जो उत्तर आहे पिवळे सोने सोयाबीनला म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी जनगण मन, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व, ऑप्शन डी वरीलपैकी एक। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय गीत जनगण मन आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, आपल्या सूर्यमालातील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। हे जो उत्तर आहे आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र ग्रह आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका।
ह्याचं उत्तर आहे परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश चीन देश आहे. ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 150, ऑप्शन सी 228, ऑप्शन डी 330. याचं उत्तर आहे भारतात एकूण 228 महामार्ग आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 14 आहे. कोणते पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए तुरटी, ऑप्शन बी आंबट, ऑप्शन सी तिखट, ऑप्शन डी तेलकट. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. ह्याचं उत्तर आहे तेलकट पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो 15 जो क्वेश्चन आहे तो आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए उर्दू, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी बंगाली. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.